नमस्कार. उज्ज्वला होम किचन मध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण नवीन वर्षाच्या स्वागतासाठी गुढीपाडवा विशेष अस्सल मराठमोळी थाळी बनवणार आहोत आणि तीही अगदी झटपट कशी बनवायची हे आपण आज येथे बघणार आहोत. अगदी थोडीशी पूर्वतयारी केली ना की झटपट आपल्याला ही थाळी बनवता येते, हे आज आपण येथे बघणार आहोत. मस्त अशी तोंडात टाकताच विरघळणारी मऊ लुसलुशीत पुरी, दाटसर अशी बासुंदी कशी बनवायची हे आज आपण बघणार आहोत. मसाले भात सुद्धा आपण येथे करणार आहोत आणि अनेक खूप सारे पदार्थ. चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया आजच्या रेसिपीला. तर आज सर्वात प्रथम गोडाचा पदार्थ म्हणजेच आपण बासुंदी तयार करायला घेऊया. आता दूध न आटवता अगदी 10 मिनिटात बनून तयार होणारी बासुंदी बनवण्यासाठी मी येथे 1 लिटर दूध घेतलेलं आहे आणि हे फुल फॅट मिल्क घ्यायचं आहे. आता हे गरम करायला ठेवायचं आहे आणि मंद आचेवर उकळू द्यायचं आहे ह्याला. आता आपली बासुंदी घट्ट होण्यासाठी ना आपण यामध्ये एक पदार्थ टाकणार आहोत सिक्रेट असा, तर तो कुठला ते पुढे बघणार आहोत. आता दुधाला उकळी यायला सुरुवात झालेली आहे, आपण बघू शकतात. आता कंटिन्यू ह्याला ना असं मिक्स करत राहायचं आहे, म्हणजे दूध भांड्याच्या बाहेर सांडणार नाही किंवा उतू जाणार नाही. आता हे थोडस अर्धा चमचा गरम दूध आपण साईडला काढून ठेवूया. यामध्ये 8 ते 10 केसरच्या काड्या भिजत टाकून आपण सर्वात शेवट या बासुंदीमध्ये टाकून घेणार आहोत. आता आपण बघू शकता दुधाची कन्सिस्टन्सी थोडीशी कमी झालेली आहे. आता ह्याला छान असं ढवळत राहायचं आहे. आपण भांड्यामध्ये सुरुवातीला थोडस पाणी टाकून घेतलंय, म्हणजे दूध खाली आपलं लागणार नाही. आता येथे 1 लिटर दुधासाठी 100 ग्रॅम मी खवा टाकून घेणार आहे. खव्यामुळे लगेचच आपली बासुंदी ही घट्ट होते किंवा आळून येते, त्यामुळे आपल्याला फारही वेळ दूध उकळत बसण्याची गरज पडणार नाही. आता ही व्यवस्थित असा खवा यामध्ये मिक्स करून घेऊया. आता खवा मिक्स झाला की यामध्ये 2 चमचे काजू, बदाम आणि पिस्त्याचे काप पातळ चॉप करून टाकून घ्यायचे आहे. आपण आपल्या आवडीनुसार ड्रायफ्रूटचे प्रमाण कमी जास्त केले तरी सुद्धा चालू शकेल. आता थोडीशी पाव चमचा आपण वेलची पावडर टाकून घेऊया. वेलची पावडरमुळे अगदी छान असा स्वाद आणि सुगंध येतो. आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये 50 ग्रॅम मी साखर टाकून घेतलेली आहे. आपण आपल्या आवडीनुसार साखरेचे प्रमाण कमी जास्त केले तरी सुद्धा चालू शकेल. आता इथे मी केसर घातलेलं दूध सुद्धा टाकलेला आहे, पण तो व्हिडिओ स्किप झाल्यामुळे सॉरी. आता आपली बासुंदी आपण बघू शकतात बनवून तयार झालेली आहे. यामध्ये आपण थोड्याशा रोज पेटल टाकून घेतल्या तरी सुद्धा हे दिसायलाही छान दिसतं आणि याचा सुगंध सुद्धा अतिशय छान येतो. हे बघा, आता जरी थोडीशी पातळ अशी बासुंदी दिसत असेल तर थंड झाल्यावर ही घट्ट होते. आता पुढे आपण पीठ भिजवायला घेऊया. आता 4 ते 5 व्यक्तींसाठी मी येथे 500 ग्रॅम गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये चवीपुरतं मीठ आणि 1 चमचा तेल टाकून थोडं थोडं पाणी टाकून याचा घट्ट असा डो बनवून घ्यायचा आहे. आता हे आपण पीठ पुरीसाठी भिजवत आहोत, त्यामुळे एकदम घट्ट असं भिजवायचं आहे, म्हणजे पुरी तेल पीत नाही आणि भरपूर वेळ टम्म फुगलेली अशी राहते. आता पीठ भिजवलं की हे साईडला ठेवून देऊया. आता पुढे आपण मसाले भात करणार आहोत, तर त्यासाठी येथे मी अर्धा किलो तांदूळ घेतलेला आहे. तर मी येथे आंबेमोहर घेतलेला आहे. आपण आपल्या आवडीचा कुठलाही तांदूळ वापरला तरी सुद्धा चालू शकेल. आता येथे भाज्या घेतलेल्या आहे, कांदा, टोमॅटो, बटाटा, तोंडली, फ्लावर आणि मटार घेतलेला आहे. सिमला मिर्च सुद्धा मी घेतलेली आहे, प्रत्येकी 1-1. आता एका भांड्यामध्ये 2 मोठे चमचे तेल घेऊन त्यामध्ये थोडेसे गरम मसाले टाकून घेतले. तमालपत्र घेतलेले आहे 2, 4 ते 5 काळी मिरी, 4 ते 5 लवंगा, 2 काळी विलायची आणि 1 चमचा जिरे घालून फ्राय करून घ्यायचं आहे. हे फ्राय झालं की 8 ते 10 काजूचे तुकडे टाकून ते सुद्धा फ्राय करून घेऊया. काजू हे ऑप्शनल आहे, परंतु घातल्यामुळे ना मसाले भाताचा स्वाद अतिशय छान येतो. आता यामध्ये 2 चमचे आलं, लसूण आणि मिरचीची पेस्ट घालून घेऊया आणि ही सुगंध सुटेपर्यंत हिला फ्राय करूया. आता सुगंध सुटायला सुरुवात झाली की यामध्ये सर्व भाज्या टाकून घेऊया 1-1. आता 2 कांदे मी येथे टाकलेले आहेत बारीक
चॉप करून असे उभे कापून घेतलेले आहेत. 7 ते 8 तोंडली, 1 वाटी मटार, 1 वाटी मी फ्लावर घेतलेला आहे आणि 1 टोमॅटो सुद्धा यामध्ये टाकून घेतलेला आहे. 2 सिमला मिरची आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्या मी अशा मोठ्या मोठ्या कट करून यामध्ये टाकून घेतल्या आहे. आता या थोड्याशा भाज्या सॉफ्ट झाल्या की लगेचच यामध्ये आपण गरम मसाला टाकून घेतलेला आहे. धना जिरा पावडर आणि गोडा मसाला टाकायचा आहे. बाकी दुसरा कुठलाही मसाला टाकायची यामध्ये गरज नाही. गोडा मसाल्यामुळे याची टेस्ट अतिशय छान अशी येते मसाल्या भाताची. जशी लग्नाच्या पंक्तीत असते ना, तसं अगदी भात आपला घरच्या घरी मिनिटात बनवून तयार होतो. आता मसाले टाकून झालेले आहे. थोडीशी पाव चमचा हळद सुद्धा टाकून घेऊया आणि मिक्स करूया. आता हे व्यवस्थित मिक्स झालं की चवीपुरतं मीठ टाकून घेऊया. आता अर्धा किलो तांदळासाठी आपण इथे 3 चमचे मीठ टाकून घेतलेलं आहे. 3 छोटे चमचे मीठ टाकलेलं आहे. मीठ आपण आपल्या आवश्यकतेनुसार कमी जास्त करा, आपल्याला किती भात करायचा आहे त्यानुसार. आता थोडीशी बारीक चॉप केलेली कोथिंबीर टाकून मिक्स करून घेऊया आणि भाज्या फ्राय झाल्या की लगेचच आपण जे तांदूळ धुवून ठेवले होते ते यामध्ये थोडे थोडे करून टाकायचे आहे. तर तांदूळ धुतल्यामुळे ना भात व्हायला आपल्याला अजिबात वेळ लागणार नाही. 7 ते 8 मिनिटात आपला भात लगेचच बनवून तयार होतो. आणि हे जेवण बनवताना मी 2 गॅसचा वापर केलेला आहे. आता तांदूळ छान फ्राय झाले की जेवढे आपण तांदूळ टाकलेले आहे ना तेवढंच पाणी आपल्याला घालायचं आहे. जास्त पाणी टाकायची गरज नाहीये, म्हणजे आपला छान असा मसाले भात मोकळा सळसळीत होईल. आता हे मिक्स करून घेऊया आणि थोडीशी बारीक चॉप केलेली कोथिंबीर पुन्हा यावरती टाकूया. थोडस 2 चमचे साजूक तूप असं वरून सोडून घेऊया, म्हणजे भाताचा स्वाद फार छान येतो. आता उकळी यायला सुरुवात झालेली आहे. पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया आणि याच्यावर आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आहे 5 ते 7 मिनिटासाठी. हे बघा, आता 7 मिनिटानंतर आपण चेक करूया. आपण बघू शकतात मोकळा सळसळीत दाणेदार भात आपला मसाले भात बनवून तयार झालेला आहे. सुगंध ही अतिशय छान असा सुटलेला आहे. हे बघा, आता मसाले भात सुद्धा आपला रेडी झालेला आहे. आता वळूया पुढच्या पदार्थाकडे. आता आपण बटाटा आणि वाटाण्याची भाजी करणार आहोत. त्यासाठी हा पांढरा वाटाणा मी 4 ते 5 तास भिजवून घेतलेला आहे गरम पाण्यामध्ये. आता हा स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायचा आहे आणि धुतल्यानंतर आपण हा कुकर मध्ये शिजवून घेणार आहोत. हे बघा, आता हा 1 ते 2 पाण्याने मी धुवून घेतलेला आहे. आता यामध्ये ना थोडस पाणी टाकून घ्यायचं आहे आणि हे साईडला ठेवून द्यायचं आहे. आपण बटाट्याची सुकी भाजी सुद्धा करणार आहोत. त्यासाठी आपण थोडेसे एक्स्ट्रा बटाटे आत्ताच लगेचच उकडवून घेणार आहोत. कुकर मध्ये 1 ग्लास पाणी टाकून घेऊया. त्यामध्ये हे वाटाणे शिजण्यासाठी ठेवायचे आहे. थोडस पाव चमचा मीठ टाकून घेतलं यामध्ये आपण. आता 4 ते 5 बटाटे मी येथे उकडायला टाकणार आहेत. 2 बटाटे पातळ भाजीसाठी आणि 3 बटाटे सुक्या भाजीसाठी टाकणार आहोत. आता कुकर लावून घ्यायचा आहे. 3 ते 4 शिट्या कुकरच्या आपण करून घेणार आहोत. आता कुकर ठेवून दिलेला आहे आपण. शिट्ट्या झालेल्या आहे आणि थंड झाल्यानंतर खोलून बघायचं आहे. आपण बघू शकतात किती छान असे मऊसूत वाटाणे आपले शिजलेले आहे आणि बटाटे सुद्धा व्यवस्थित असे उकडलेले आहे. आता हे काढून घेऊया आणि पुढची तयारी करूया. आता बटाटे आपण छान असे साल काढून घेतलेले आहे. एका कढईमध्ये 1 ते 2 चमचे तेल टाकून घेऊया आणि त्यामध्ये 2 आपण तमालपत्र, 2 काळी वेलची टाकून घेऊया. यामध्ये 1 चमचा जिरे सुद्धा टाकूया. जिऱ्यामुळे अतिशय छान अशी टेस्ट येते. आता यामध्ये ना आपल्या आवडीचे कुठलेही मसाले टाकले तरी सुद्धा ही भाजी अतिशय टेस्टी अशी लागते. 1 चमचा भर आलं लसूण पेस्ट टाकून घेऊया. आता हे स्वयंपाक बनवण्याच्या अगोदर ना आलं लसूणची पेस्ट, आलं मिरची आणि लसणाची पेस्ट मी अगोदरच करून ठेवली होती. कांदा आणि टोमॅटो सुद्धा अगोदरच बारीक चॉप करून ठेवायचा आहे. हे बघा, 1 मोठा कांदा मी बारीक चॉप करून टाकलेला आहे. चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि कांदा सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला यामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे.
आता कांद्याला छान असा आलं लसूण पेस्टचा सुगंध सुटायला सुरुवात झाली की लगेचच एक टोमॅटो बारीक चॉप केलेला यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि तो सुद्धा फ्राय करायचा आहे. आता यामध्ये पावडर मसाले टाकून घेऊया. त्यासाठी येथे 1 चमचा आपल्याला गरम मसाला टाकून घ्यायचा आहे. थोडीशी पाव चमचा हळद टाकून घेतलेली आहे आपण. आता धना जिरा पावडर 1 चमचा आणि किचन किंग मसाला 1 चमचा यामध्ये टाकून घ्यायचा आहे आपण, किंवा आपल्या आवडीचे कुठलेही मसाले या भाजीला घातले तरी सुद्धा चालू शकेल. आणि 1 चमचा लाल तिखट सुद्धा आपण यामध्ये टाकून घेतलेला आहे. आता हे व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे आणि आपले मसाले जळू नये यासाठी यामध्ये थोडंसं म्हणजे चमचाभर पाणी मी गरम पाणी टाकून घेतलेलं आहे. हे बघा, आता हे 1 ते 2 मिनिटं शिजवायचं आहे म्हणजे टोमॅटो आपले छान असे सॉफ्ट होतील, कांदा आणि टोमॅटो. आता हे सर्व मिश्रण सॉफ्ट झालं की यामध्ये उकडलेले वाटाणे, पांढरे वाटाणे जे आहेत ते टाकून घ्यायचे आहे आणि मिक्स करायचं आहे. अतिशय टेस्टी अशी ही भाजी लागते. आता यामध्ये 2 बटाटे उकडून घेतलेले असे मोठे मोठे काप करून घेऊन टाकून द्यायचे आहे. बटाटा हा सर्वांच्या आवडीचा असल्यामुळे आपण बहुतेक सणांना बटाट्याची भाजी ही करतोच, परंतु अशी थोडीशी वेगळ्या पद्धतीने केली तर त्याची टेस्ट अतिशय छान लागते. आता यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे. कस्तुरी मेथी सुद्धा 1 चमचा टाकून घ्यायची आहे. 2 ते 3 हिरव्या मिरच्या आणि थोडीशी बारीक चॉप केलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आपण बघू शकता झटपट आपली वाटाणा आणि बटाट्याची रस्सा भाजी बनवून तयार झालेली आहे. कस्तुरी मेथीमुळे या भाजीला अतिशय छान असा सुगंध येतो. हे बघा, थोडीशी बारीक चॉप केलेली कोथिंबीर आणि ओलं खोबरं टाकून आपली भाजी तयार आहे. आता पुढची भाजी करणार आहोत ती म्हणजे सुकी मटकीची भाजी करणार आहोत. ही सुद्धा आपण पाणी न घालता नुसती वाफेवर शिजून टेस्टी अशी भाजी तयार करणार आहोत. आता ही 250 ग्रॅम मटकी धुवून ठेवलेली आहे मी. स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायची आहे. मोड आलेली मटकी घेतलेली आहे. आता यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे. डस्ट वगैरे असते त्यामुळे ही स्वच्छ धुवून नंतरच वापरायची आहे. आता इथे सुद्धा कांदा, टोमॅटो आणि कढीपत्ता आपल्याला लागणार आहे. आता एका कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करून त्यामध्ये 1 चमचा जिरे आणि 1 चमचा मोहरी टाकून छान तडतडेपर्यंत फ्राय करायचे आहे. आता याच मध्ये 1 चमचा आपण आलं, लसूण आणि मिरचीची पेस्ट टाकून घ्यायची आहे. हे बघा, अशा पद्धतीने. आता फ्राय झाली पेस्ट की यामध्ये कांदा आणि कढीपत्ता टाकून मिक्स करून घेऊया. आता आलं, लसूण, मिरचीच्या पेस्ट ऐवजी आपण हिरवी मिरची कट करून टाकली किंवा लाल तिखट टाकलं तरी सुद्धा येथे चालू शकेल. थोडीशी पाव चमचा हळद टाकून मिक्स करून घेऊया. हे बघा, आता कांदा व्यवस्थित आपला सॉफ्ट झालेला आहे आणि सुगंधही छान सुटलेला आहे. आता यामध्ये ना आपण टोमॅटो टाकून घेऊया. टोमॅटो ऑप्शनल आहे परंतु टाकल्यामुळे भाजीची टेस्ट अतिशय छान अशी येते. आता कांदा आणि टोमॅटो दोन्ही सॉफ्ट झाले की यामध्ये धुवून ठेवलेली जी मटकी आहे ती थोडी थोडी करून टाकून घेऊया. चवीपुरतं मीठ टाकूया आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं. आता 1 मिनिट भरासाठी मिक्स करायचं आहे आणि झाकण ठेवून द्यायचं आहे 3 ते 4 मिनिटासाठी. हे बघा, 3 ते 4 मिनिटानंतर आपण बघू शकतात वाफेवर आपली मटकी व्यवस्थित अशी शिजून तयार झालेली आहे. आता याच्यावर थोडीशी बारीक चॉप केलेली कोथिंबीर टाकूया आणि आपल्याला आवडत असेल तर थोडासा यामध्ये मॅगी मसाला टाकून घेतला तरी सुद्धा याची टेस्ट अतिशय छान अशी येते. आता मटकीची भाजी तयार आहे. आपण उकडून ठेवलेले हे जे बटाटे होते 3 बटाटे त्याची साल काढून असे मोठे मोठे याचे काप करून घ्यायचे आहे. आता आपल्याला बटाट्याची सुकी भाजी बनवायची आहे. त्यासाठी पुन्हा कढईमध्ये तेल घ्यायचं आहे 2 ते 3 चमचे. त्यामध्ये मोहरी, जिरे टाकून छान अशी फोडणी करून घ्यायची आहे. आता त्याचमध्ये 10 ते 12 आपण कढीपत्त्याचे पाणी सुद्धा टाकून घेतलेले आहे आणि 1 चमचा आलं, लसूण आणि मिरचीची पेस्ट टाकून घ्यायची आहे यामध्ये. हे बघा, अशा पद्धतीने. आता हे सुद्धा आपल्याला व्यवस्थित असं फ्राय करून घ्यायचं आहे. आता येथे सुद्धा मिरची आणि लसणाची पेस्ट ऐवजी आपण मिरची कट करून टाकली तरी सुद्धा चालू शकेल. बारीक चॉप केलेले 2 कांदे, पाव चमचा हळद टाकून मिक्स करून घेऊया.
आता कांदा सॉफ्ट झाला की लगेचच कट करून ठेवलेले जे बटाटे आहेत ते यामध्ये टाकून मिक्स करायचं आहे. अगदी झटपट बनवून तयार होते ही भाजी आणि खायलाही अगदी टेस्टी लागते. मुलांच्या टिफिन साठी सुद्धा आपण अशी झटपट भाजी तयार करू शकतो. यामध्ये थोडीशी बारीक चॉप केलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आणि तयार आहे आपली बटाट्याची सुकी भाजी. आता पुढचा पदार्थ करूया. आता आपण भजी करणार आहोत. त्यासाठी 2 कांदे आपण बारीक अशी कट करून घेतलेले आहे. यामध्ये सुद्धा आलं, लसूण आणि मिरचीची पेस्ट, थोडीशी हळद टाकून घेतलेली आहे. 1 चमचा ओवा टाकलेला आहे. 1 चमचा जिरे सुद्धा टाकायचे आहे. ओवा असा बारीक हातावर हे करून टाकायचं आहे चुरगळून. आता यामध्ये थोडं थोडं करून बेसन पीठ टाकून घेऊया. 5 मोठे चमचे मी येथे बेसन पीठ टाकून मिक्स करून घेणार आहे. अशा पद्धतीने हे बघा, कांदा जास्त असल्यामुळे ही भजी अगदी टेस्टी अशी लागतात. कोथिंबीर सुद्धा थोडीशी आपण ऍड केलेली आहे. यामध्ये आपल्याला जेवढी आवडत असेल तेवढी कोथिंबीर यामध्ये टाकली तरी सुद्धा चालू शकेल. आता थोडं थोडं करून पाणी टाकून घेऊया आणि हे भजीसाठीचं बॅटर आपण तयार करून घेऊया. आता हे बॅटर आपलं छान तयार आहे. सर्वात शेवटी थोडासा आपण यामध्ये सोडा टाकून घेऊया. सोडा ना भजी करायच्या अगदी अगोदरच टाकायचा आहे. आयत्या वेळेला अगोदरच टाकून ठेवायचं नाहीये. आता याला ना ऍक्टिव्ह होण्यासाठी थोडस आपण पाणी टाकून घेतलं आणि पुन्हा याला अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे. आपलं भजीसाठीचं पीठ बनवून तयार आहे. फारही घट्ट नाही किंवा फारही पातळ नाही, याच कन्सिस्टन्सी मध्ये आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचं आहे. आता एका साइडला ना कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं आहे. आता आपण पापड आणि कुरडई सुद्धा तळून घेणार आहोत याच तेलामध्ये. हे बघा, तेल गरम झालं की सर्वात अगोदर कुरडई तळून घेऊया. एक एक करून आपण कुरडई आणि पापड अशाच पद्धतीने तळायचे आहे. आणि कुरडई पापड तळून झाले की नंतर आपण भजी यामध्ये तळून घेणार आहोत. हे बघा, आता हे पापड वगैरे तळत असताना गॅस आपल्याला मध्यम आचेवर करायचा आहे, नाहीतर हे लाल होण्याची शक्यता असते. आता पापड आणि कुरडई आपले तळून झालेले आहे. यामध्ये आपण भजी तळायला घेऊया. भजी तळत असताना गॅस आपल्याला लो टू मीडियम ठेवायचा आहे आणि एक एक अशी आपल्या आवडीच्या आकारानुसार छोटी मोठी भजी आपल्याला तेलात टाकून घ्यायची आहे. आता ह्याला अलटून पलटून घ्यायचं आहे. गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला हे छान असे मध्यम आचेवर तळायचे आहे. हे बघा, असा गोल्डन कलर आला की लगेचच काढून घ्यायचे आहे, म्हणजे भजी आतपर्यंत छान असे तळले जातात, कच्चे राहत नाही. हे बघा, भजी सुद्धा बनवून तयार आहे. क्रिस्पी कुरकुरीत अशी भजी आपले मिनिटात बनवून तयार झालेले आहे. आता वळूया पुढच्या रेसिपीकडे किंवा पुढच्या पदार्थाकडे. आपण जे सुरुवातीला पीठ भिजून ठेवलं होतं ते आता व्यवस्थित असं भिजलेलं आहे. आता ह्याच्या आपल्याला पुऱ्या करून घ्यायच्या आहे. अशा पद्धतीने चपातीला घेतो तसं पीठ घ्यायचं आहे, गोळा घ्यायचा आहे पिठाचा आणि ह्याला आपल्याला लाटायचं आहे. आता पुरी करत असताना ना पुरीचं आपल्याला फारही पातळ लाटायची नाहीये. पोळी थोडीशी जाडसरच ठेवायची आहे आणि पटपट स्वयंपाक होण्यासाठी आपण ना अशा वाटीच्या साह्याने पुऱ्या कट करून घेणार आहोत. एक एक करत बसायची नाहीये पुरी. हे बघा, अशा झटपट पुऱ्या कट करून झाल्या की लगेचच गरम गरम तेलामध्ये सोडून घ्यायच्या आहे. आता आपण बघू शकतात किती टम्म अशा फुगलेल्या पुऱ्या आपल्या बनवून तयार झालेल्या आहे. आपण पीठ व्यवस्थित भिजवल्यामुळे एक एक करून सर्व पुऱ्या याच पद्धतीने आपण तळून घेणार आहोत. आणि आजची आपली पाडव्याची संपूर्ण थाळी ही बनवून तयार झालेली आहे. तर नक्की ट्राय करा ही रेसिपी, ही थाळी, आणि कशी झाली कमेंट मध्ये नक्की सांगा. या पाडव्याला या पद्धतीने नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.